Bootable. Practical number 10, create and modify view. Practical significance is student is able to create view which drive its data from one or more than one table columns. Students should be able to insert, modify and delete record through views. Relevant program outcome is basic knowledge, apply knowledge of basic mathematics, science and basic engineering to solve the broad-based computer engineering problem. Discipline knowledge, apply computer engineering discipline specific knowledge to solve core computer engineering related problem. Experiment and practice, plan to perform experiments and practice to use the result to solve broad-based computer engineering problem. Individual and teamwork function effectively as a leader and team member in diverse and multidisciplinary term. Communication, communicate effectively in oral and written form. Practical skill required for this practical is expect to develop the following skill. Write SQL query to create view. Write SQL query to insert, modify and delete record through view. Write a query to delete view. Execute SQL query and follow ethical practice. Relevant course outcome is create and manage database using SQL command. Practical outcome is implement views, create different view, insert, modify and delete record through views and delete the views. Minimum theoretical background is view can be a virtual table which derived its data from one or more than one table. Means आपण virtual table create करतोय and it's derived from एक्झिस्टिंग टेबल. जे टेबल्स ऑलरेडी क्रिएटेड आहेत त्या टेबल्सचा डेटा मग आयदर एक टेबल किंवा मोर दॅन वन टेबलचा डेटा ऍक्सेस करून आपण व्हर्च्युअल टेबल क्रिएट करतोय. दॅट इज नथिंग बट आवर व्ह्यू. It is used for security purpose because they provide encapsulation of the name of the table. Data is in the virtual table not stored permanently. म्हणजे त्याचा आपण व्हर्च्युअल व्ह्यू क्रिएट करतोय तर तो परमनंटली स्टोर्ड नाही राहणार. It's displayed only selected data. A view provides several benefits. View can hide complexity. View can be used as a security mechanism. Then view can simplify supporting legacy code, define view with its features and difference between table and views. टेबल हा ऍक्च्युअल एक्झिस्ट पर्टिक्युलर लोकेशनला त्याचा तो एक्झिस्ट असेल. व्ह्यू हा व्हर्च्युअल व्ह्यू क्रिएट होईल त्या पर्टिक्युलर टेबलचा. आयदर एक टेबल किंवा मल्टिपल टेबलचा डेटा सिलेक्ट करून आपण व्ह्यू क्रिएट करतो. सो आपण बघू. क्वेरी लिहितोय आपण त्यासाठी. फर्स्ट क्वेरी आपण एक्झिक्यूट करतोय. क्रिएट व्ह्यू एम्प्लॉई व्ह्यू. एम्प्लॉई टेबलचा आपण व्ह्यू क्रिएट करतोय. EMP अंडरस्कोर व्ह्यू ऍज अ सिलेक्ट. आता व्ह्यू क्रिएट करतोय आणि त्या व्ह्यू मध्ये आपण काय काय पुट करतोय. सिलेक्ट एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम अँड सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉई टेबलचे हे 3 कॉलम ऍक्सेस करतोय आपण. सेम कॉपी एम्प्लॉई व्ह्यू मध्ये. पण एम्प्लॉई हा टेबल ऍक्च्युअली एक्झिस्ट आहे. EMP व्ह्यू हा व्हर्च्युअल क्रिएटेड टेबल राहील. आफ्टर एक्झिक्युटिंग दिस क्वेरी डेटा डिस्प्ले होतोय बघा. व्ह्यू आपण ही क्वेरी एक्झिक्यूट केली. क्रिएट व्ह्यू स्पेस EMP अंडरस्कोर व्ह्यू ऍज अ सिलेक्ट EMP नेम, एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नेम, सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय टेबल. हे 3 कॉलम्स आपण पुट केले एम्प्लॉय व्ह्यू मध्ये. म्हणजे तो व्ह्यू क्रिएट झाला. त्याचं मेसेज डिस्प्ले झाला व्ह्यू क्रिएटेड. नंतर आपण व्ह्यू मध्ये काय काय कंटेंट आले हे बघायसाठी आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP व्ह्यू. म्हणजे आपण जसं टेबल डिस्प्ले करायसाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय करतो तसं आता आपण व्ह्यूला केलंय सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP अंडरस्कोर व्ह्यू.
ही क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर एएमपी व्ह्यू मध्ये जो जो कंटेंट आहे तो डिस्प्ले झालाय. एएमपी नंबर, एम्प्लॉय नेम आणि सॅलरी. आपलं जे एम्प्लॉई टेबल होता त्यात हे 3 कॉलम सोडून अजून बरेच कॉलम्स एक्झिस्ट आहे, पण ते व्ह्यू मध्ये दिसत नाही कारण की आपण फक्त हे 3च कॉलम ऍक्सेस केले होते जेव्हा आपण एम्प्लॉईचा व्ह्यू क्रिएट केला होता. आफ्टर एक्झिक्युटिंग द क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्ह्यू, त्यातला जो कंटेंट आहे एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नेम आणि सॅलरी हा डिस्प्ले होतोय. पण हा जो डिस्प्ले होणारा डेटा आहे हा फिजिकल डिस्कवरती कुठं स्टोअर नाही, त्याचं पर्टिक्युलर लोकेशन हे स्टोअर नाही, त्याचा व्हर्च्युअल व्ह्यू क्रिएट झालाय हा त्या पर्टिक्युलर टेबलच्या पर्टिक्युलर कंटेंटचा, जो कंटेंट आपण एम्प्लॉय व्ह्यू क्रिएट करताना ऍक्सेस केला. जसं की एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नेम अँड सॅलरी. समजतंय? Yes, ma'am. आता आपण नेक्स्ट क्वेरी एक्झिक्यूट करतोय. ही झाली क्रिएट व्ह्यूची क्वेरी होती जी पहिले आपण एक्झिक्यूट केली. आता आपण अपडेट व्ह्यूची क्वेरी एक्झिक्यूट करतोय. सेम अपडेट ईएमपी अंडरस्कोर व्ह्यू म्हणजे त्या एम्प्लॉय व्ह्यू टेबलला आपण अपडेट करतोय. सेट ई नेम इज इक्वल टू जॉनी व्हेअर ईएमपी नंबर इज इक्वल टू 3. म्हणजे ज्या एम्प्लॉईचा नंबर 3 आहे त्या एम्प्लॉईचं ऑलरेडी काहीतरी नाव आहे, त्या नावाला आपण जॉनी नावाने रिप्लेस करतोय. पण एक लक्षात ठेवा, आपण हे एम्प्लॉई व्ह्यू मध्ये रिप्लेस करतोय, म्हणजे जो आपला एम्प्लॉई ऍक्च्युअल टेबल आहे त्यातला कंटेंट हा ऍज इट इज राहील. एम्प्लॉई व्ह्यू हा आपला व्हर्च्युअली क्रिएटेड टेबल आहे आणि त्या व्हर्च्युअली क्रिएटेड टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर 3चं नाव चेंज होईल फ्रॉम एक्झिस्टिंग नेम टू जॉनी. आता आपण बघू आधी आपल्या टेबलमध्ये काय नाव होतं एम्प्लॉय नंबर थर्ड एम्प्लॉय नंबरचं नाव होतं रमेश. नंतर आपण हे होतं आपला एम्प्लॉय व्ह्यू. एम्प्लॉय व्ह्यू मधल्या थर्ड एम्प्लॉयचं नाव होतं रमेश. नंतर आपण क्वेरी एक्झिक्यूट केली आहे अपडेट एम्प्लॉय व्ह्यू सेट एम्प्लॉय नेम इज इक्वल टू जॉनी व्हेअर ईएमपी अंडरस्कोर नंबर इज इक्वल टू 3 सेमिकोलन. मेसेज डिस्प्ले होतो रो अपडेटेड. आता त्या 3 नंबरच्या कंटेंटचा 3 नंबरच्या थर्ड नंबरच्या एम्प्लॉईचा नेम चेंज झालाय का रमेश टू जॉनी, हे आपण कसं चेक करणार आहे? परत सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्ह्यू. बिफोर अपडेटिंग हा हे बघा इथे नाव दिसतंय थर्ड नंबरचं रमेश नाव दिसतंय आणि नंतर आपण अपडेटची क्वेरी एक्झिक्यूट केली. अपडेट एम्प्लॉय व्ह्यू सेट ई नेम इज इक्वल टू जॉनी अँड व्हेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 3. आफ्टर एक्झिक्युटिंग द क्वेरी स्क्रीनवरती दिसतंय बघा थर्ड नंबरच्या एम्प्लॉईचं नाव रिप्लेस झालंय रमेश टू जॉनी. By executing the query update employee view set ename is equal to Johnny and where employee number is equal to 3. दिसतंय का स्क्रीनवर? Yes, ma'am. दिसतंय का चेंज झालेल्या टेबलमध्ये? ओके, तर सिंपल आपण आधी एक क्वेरी एक्झिक्यूट केली फॉर क्रिएट व्ह्यू. एम्प्लॉई टेबलचा आपण एक शॉर्ट व्ह्यू क्रिएट केला, त्यात 3च कॉलम इन्सर्ट केले आणि ईएमपी अंडरस्कोर व्ह्यू नावाचा टेबल इन शॉर्ट आपण क्रिएट केला, व्हर्च्युअल टेबल क्रिएट केला. आफ्टर क्रिएटिंग दॅट टेबल त्यातल्या काही एका कंटेंटला आपण रिप्लेस केलं, म्हणजे अपडेट व्ह्यूची आपण क्वेरी एक्झिक्यूट केली. अपडेट एम्प्लॉय व्ह्यू सेट एम्प्लॉय नेम इज इक्वल टू जॉनी व्हेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 3. एम्प्लॉय नंबर 3चं नाव आपण ऑलरेडी जे नाव होतं रमेश त्याला अपडेट केलं इंटू जॉनी. आफ्टर दॅट नेक्स्ट कमांड आपली आहे ड्रॉप व्ह्यू. ड्रॉप
व्ह्यू सेम आपण जसा डिलीट टेबल करतो तसा टेबलला डिलीट करतो तसं एम्प्लॉईचा जो व्ह्यू आहे त्याला आपण डिलीट करतोय. इन शॉर्ट एम्प्लॉई व्ह्यू नावाच्या टेबलला आपण डिलीट करतोय बाय एक्झिक्युटिंग द क्वेरी ड्रॉप DROP कॅपिटल स्पेस व्ह्यू आणि त्या व्ह्यूचं नाव ड्रॉप व्ह्यू एम्प्लॉई अंडरस्कोर व्ह्यू त्या व्ह्यूचं नाव होतं एम्प्लॉई व्ह्यू. मेसेज डिस्प्ले होतो व्ह्यू ड्रॉप. मग आता टेबल डिलीट झालाय का तो व्ह्यू डिलीट झालाय का तो आपण क्रॉस चेक करणार आहे बाय एक्झिक्युटिंग द क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्ह्यू. जेव्हा आपण ड्रॉप व्ह्यू एम्प्लॉई व्ह्यू टेबलला डिलीट करतो बाय एक्झिक्युटिंग द कमांड ड्रॉप स्पेस व्ह्यू स्पेस एम्प्लॉई अंडरस्कोर व्ह्यू सेमिकोलॉन मेसेज डिस्प्ले होतो व्ह्यू ड्रॉप म्हणजे तो टेबल व्हर्च्युअल टेबल डिलीट झालाय. आणि नंतर आपण चेक करतोय डिलीट झालाय का. आपण क्वेरी एक्झिक्यूट करतोय नॉर्मल आपण टेबल जेव्हा सिलेक्ट करतो डिस्प्लेसाठी तेव्हा आपण क्वेरी एक्झिक्यूट करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल आपल्या टेबलचे जे नाव असेल ते स्टुडंट फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई स्टुडंट व्हॉट एव्हर. तसं आता आपण क्वेरी एक्झिक्यूट करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई अंडरस्कोर व्ह्यू. आफ्टर एक्झिक्युटिंग द कमांड select star from employee view error at line 1 table or view does not exist. काय म्हणता येते टेबल और व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट म्हणजे तो डिलीट झालाय प्रॉपर टेबल बाय एक्झिक्युटिंग द कमांड ड्रॉप व्ह्यू अँड नेम ऑफ द व्ह्यू फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई व्ह्यू. समजतंय. Yes, ma'am. ओके हे होतं प्रॅक्टिकल नंबर 10 क्रिएट अँड मॉडिफाय व्ह्यू. क्रिएट व्ह्यू डिफरंट व्ह्यू इन्सर्ट मॉडिफाय डिलीट रेकॉर्ड थ्रू व्ह्यू अँड डिलीट द व्ह्यू. इन शॉर्ट जर आपल्याला एम्प्लॉय टेबलचा जर डेटा असेल एम्प्लॉय टेबलमध्ये मॅक्झिमम कंटेंट ऍड केलेला असतो आपण की एम्प्लॉई डिपार्टमेंट एम्प्लॉई जॉईनिंग डेट नंतर एक्सपिरियन्स सॅलरी कॅल्क्युलेशन्स असे बरेच फॅक्टर्स असतात जेव्हा एक एम्प्लॉईचा डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर असेल जो की प्रत्येक वेळेस त्या डेटातला इच अँड एव्हरी कॉलम आपल्याला यूज होणार आहे की नाही किंवा ऍक्सेस करणं गरजेचं नसेल त्या इन्स्टंटला आपण व्ह्यू क्रिएट करतोय आणि बाय क्रिएटिंग दॅट व्ह्यू त्या क्रिएट केलेल्या व्हर्च्युअल टेबलवरती आपण डिफरंट ऑपरेशन्स करून आफ्टर सम पिरियड तो व्ह्यू म्हणजे तो व्हर्च्युअल टेबल डिलीट करतो. त्याचा बेनिफिट आपल्याला एवढाच होतो की त्याचा जो एक्झिस्टिंग डेटा आहे म्हणजे त्याचा जो ओरिजिनल टेबल आहे त्या कंटेंटमध्ये आपण काही चेंजेस करत नाहीये किंवा कंटेंट अपडेट करत नाही. तो डेटा तेवढा इम्पॉर्टंट डेटा आहे त्या डेटामध्ये जर काही चेंजेस झाले तर पूर्ण डेटाबेस अफेक्ट करेल किंवा त्या सिस्टीमवरती अफेक्ट होईल. तर सिक्युरिटी पर्पज आपण त्याचे डिफरंट व्ह्यूज क्रिएट करतो आणि त्या व्ह्यूज वरती डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म करतो फॉर पर्टिक्युलर टाइम पिरियड आणि आफ्टर कम्प्लिटिंग दॅट वर्क
त्याचा जो व्हर्च्युअल व्ह्यू क्रिएट झालाय त्या पर्टिक्युलर डेटाबेसचा तो डिलीट करतो. आता आपण ही क्वेरी बघतो बघा स्क्रीनवरती. क्रिएट व्ह्यू इंटू ब्रॅकेट प्रॉडक्ट अबव ऍव्हरेज प्राइस ऍज सिलेक्ट प्रॉडक्ट नेम प्राइस फ्रॉम प्रॉडक्ट वेअर प्राइस इज लेस दॅन ऍव्हरेज प्राइस फ्रॉम प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्ट ह्या टेबलमध्ये प्रॉडक्ट नेम अँड प्राइस हे दोन कॉलम्स आहेत. पण आपण जो व्ह्यू क्रिएट केलाय प्रॉडक्ट अबव ऍव्हरेज प्राइस, तर तो व्ह्यू क्रिएट करताना आपण त्यात कोणकोणते कंटेंट सिलेक्ट करतोय, ज्या ज्या प्रॉडक्टची प्राइस ही ऍव्हरेज प्रॉडक्ट ऍव्हरेज प्राइस जी त्या टेबल मधली जी ऍव्हरेज प्राइस आहे त्या ऍव्हरेज प्राइस पेक्षा ग्रेटर प्राइस जास्त प्राइस ज्या प्रॉडक्टची आहे त्याच प्रॉडक्टचा कंटेंट आपण क्रिएट व्ह्यू प्रॉडक्ट अबव ऍव्हरेज प्राइस ह्या टेबलमध्ये ह्या व्ह्यू मध्ये इन्सर्ट केला आहे फ्रॉम टेबल प्रॉडक्ट. हे बघा आता आफ्टर एक्झिक्युटिंग दिस क्वेरी क्रिएट व्ह्यू ऍव्हरेज प्रॉडक्ट आपण त्या व्ह्यूला नाव दिलंय ऍव्हरेज प्रॉडक्ट ऍज अ सिलेक्ट प्रॉडक्ट नेम प्राइस फ्रॉम प्रॉडक्ट. प्रॉडक्ट हा आपला ऑलरेडी एक्झिस्टेबल आहे आणि आपण जो व्ह्यू क्रिएट करतोय त्या व्ह्यूला नाव देतो आपण ऍव्हरेज प्रॉडक्ट. ऍव्हरेज प्रॉडक्ट मध्ये आपण प्रॉडक्ट ह्या टेबलचे कोणकोणते कंटेंट्स घेतोय, प्रॉडक्ट नेम आणि प्राइस घेतोय.
पण परत एक कंडिशन अप्लाय करतोय आपण, वेअर प्राइस इज ग्रेटर दॅन ऍव्हरेज प्राइस फ्रॉम प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्ट या टेबल मधल्या ज्या ज्या कंटेंटची प्राइस ही ऍव्हरेज प्राइस पेक्षा ग्रेटर असेल त्याच रोचा डेटा हा डिस्प्ले होईल इन टू द न्यू व्हर्च्युअली क्रिएटेड व्ह्यू, ज्याला आपण नाव दिलंय ऍव्हरेज प्रॉडक्ट. आपण ही क्वेरी एक्झिक्यूट केली, तो मेसेज येतोय यू हॅव मेड चेंजेस टू द डेटाबेस. आता आपण बघू, आपण प्रॉडक्टला नवीन व्ह्यूला नाव काय दिलंय, ऍव्हरेज प्रॉडक्ट. इकडे बघा लेफ्ट साइडला. ऍव्हरेज प्रॉडक्ट ह्या टेबलचा कंटेंट, ऍव्हरेज प्रॉडक्ट हा व्ह्यू क्रिएट केलाय आपण फ्रॉम द डेटाबेस टेबल प्रॉडक्ट. आणि त्यामध्ये आपण काय कंटेंट सिलेक्ट केलाय, 25 रेकॉर्ड्स डिस्प्ले करतोय. ज्या प्रॉडक्टची प्राइस ही ऍव्हरेज प्रॉडक्ट ऍव्हरेज प्राइस पेक्षा प्रॉडक्ट टेबलच्या कंटेंटच्या ऍव्हरेज प्राइस पेक्षा ग्रेटर ज्या कंटेंटची ज्या रोजची प्राइस आहे त्या रोजचा डेटा डिस्प्ले होतोय. दिसतंय का साक्षी? येस मॅम. ओके, समजली क्वेरी? बुटेबल यूके. यूके ब्राझील कस्टमर नाही, यूके कस्टमर. हे बघा, आपण क्वेरी एक्झिक्यूट करतोय आता. क्रिएट व्ह्यू यूके कस्टमर ऍज अ सिलेक्ट कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम, सिटी फ्रॉम कस्टमर वेअर कंट्री इज इक्वल टू यूके. म्हणजे आपण व्ह्यू तयार केला. कोणता व्ह्यू तयार केला? यूके कस्टमरचा व्ह्यू क्रिएट केला, व्हर्च्युअल टेबल क्रिएट केला ज्याचं नाव आहे यूके कस्टमर. आणि डिराइव्ह फ्रॉम विच डेटाबेस, दॅट डेटाबेस नेम इज कस्टमर टेबल. जो एक्झिस्टिंग डेटाबेस आहे, फिजिकली एक्झिस्टिंग डेटाबेस आहे कस्टमर नावाचा टेबल, त्या कस्टमर नावाच्या टेबलचे 3 कॉलम, कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम आणि सिटी, हे 3 कॉलम आपण ऍक्सेस केले इनटू द व्ह्यू. जो न्यू व्ह्यू क्रिएट केला आपण इनटू दॅट व्ह्यू यूके कस्टमर. आता यूके कस्टमर आपण हा व्ह्यू क्रिएट केला बरोबर, पण त्यात आपण ऑल सिटीज घेतल्याय का? नाही. तर आपण त्याला एक कंडिशन अप्लाय केली आहे, व्हेअर कंट्री इज इक्वल टू यूके. म्हणजे ज्या ज्या कंट्रीच्या इथे कंटेंट यूके असेल त्याच कंट्रीच्या कस्टमर्सचे रोज क्रिएट झाले आहे, कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम आणि सिटी. हे 3 कॉलमचा डेटा डिस्प्ले होईल बाय एक्झिक्युटिंग द क्वेरी क्रिएट व्ह्यू यूके कस्टमर
नवीन व्ह्यूला आपण नाव दिलंय युके कस्टमर. क्रिएट व्ह्यू युके कस्टमर ऍज सिलेक्ट कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम, सिटी फ्रॉम कस्टमर वेअर कंट्री इज इक्वल टू युके. आफ्टर एक्झिक्युटिंग द क्वेरी तो रिझल्ट दाखवतो यू हॅव मेड चेंजेस टू द डेटाबेस. आपण कस्टमरचं नाव काय दिलं युके कस्टमर. बघू आता आपण व्ह्यूज क्रिएट केलाय त्या व्ह्यू मध्ये दिसतोय बघा युके कस्टमर. आणि युके कस्टमर मध्ये कस्टमर्सचा डेटा दिसतोय. ज्या ज्या कस्टमर्सचं कस्टमर टेबल बघू आपण. हे बघा युके कस्टमर आहे, कंट्री युके आहे असे कस्टमर्स बघू आपण. कस्टमर आय डी 4 आहे, कस्टमर आय डी 11 आहे. 4, 11, 16, 19 हे आले का आपल्या व्ह्यू मध्ये बघा. युके कस्टमर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डेटाबेस दिसतोय, व्ह्यू दिसतोय व्हर्च्युअली क्रिएटेड टेबल. त्यामध्ये कंटेंट आहे. आपण जी क्वेरी एक्झिक्यूट केली होती त्यात आपण 3 कॉलम्स घेतले होते, कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम अँड सिटी. तर आपण बघितलं ज्या ज्या कस्टमरची सिटी, कस्टमरची कंट्री ही युके होती त्या त्या कस्टमरचा डेटा डिस्प्ले झालाय. फ्रॉम द टेबल कस्टमर आणि जो टेम्पररी व्ह्यू क्रिएट झालाय त्या व्ह्यूचं नाव आहे युके कस्टमर आणि त्या व्ह्यू मध्ये हा डेटा डिस्प्ले होतो. येते का लक्षात? सो हे होतं प्रॅक्टिकल नंबर 10. काय? क्रिएट व्ह्यूज, क्रिएट अँड मॉडिफाय व्ह्यूज. म्हणजे आपण व्हर्च्युअल टेबल किंवा व्हर्च्युअल व्ह्यू क्रिएट करतोय फ्रॉम द एक्झिस्टिंग डेटाबेस.